आपल्या गुंतागुंतीचा मानवी मेंदू अब्जावधी पेशी असलेला हा सुपर कॉम्प्युटर एका साध्या बल्बपेक्षाही कमी ऊर्जेवर चालतो. म्हणजे विचार करा, फक्त 20 वॅट्सवर. हो. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेही तांब्याच्या तारांवर नाही, तर फक्त मीठ आणि पाण्यावर. अगदी बरोबर. आणि दुसरीकडे आजच्या प्रगत औद्योगिक जगात बघायला गेलं तर फक्त 1 टन ॲल्युमिनियम बनवायला तब्बल 20,000 किलोवॅट अवर एवढी प्रचंड वीज खर्च करावी लागते. खरंच, ही तफावत खूपच मोठी आहे. हो ना? निसर्गाची ही थक्क करणारी कार्यक्षमता आणि मानवी तंत्रज्ञानाचा हा अफाट ऊर्जा खर्च, या दोन्हींमध्ये नक्की काय फरक आहे? आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण याच रहस्याच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आजच्या या ज्ञानवर्धक प्रवासाचा आपला मुख्य स्रोत एक अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण आहे आणि या पहिल्या स्लाइडचे अचूक शीर्षक आहे, विद्युत अपघटन आणि वहन, मूलभूत तत्वे ते भविष्य. आजचे आपले उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. आपण एखाद्या IITच्या वर्गात बसलो आहोत अशी कल्पना करून या सादरीकरणातील प्रत्येक स्लाइडचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास खूप रंजक असणार आहे, कारण सादरीकरणाची रचनाच अशी केली आहे की ती आपल्याला भौतिकशास्त्राच्या अगदी साध्या नियमांकडून थेट प्रगत जैविक अभियांत्रिकीकडे घेऊन जाते. आपण केवळ काय घडते हे पाहणार नाहीये, तर ते का घडते आणि कसे घडते यावरही बोलणार आहोत. हो, म्हणजे रसायनशास्त्राच्या मूलभूत नियमांपासून ते इलेक्ट्रिक ईल सारख्या निसर्गातील चमत्कारांपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. धातूवर आधारित कडक तंत्रज्ञानाकडून आपण पाण्यावर आधारित लवचिक जैविक व्यवस्थेकडे कसे जाऊ शकतो हे समजून घेणं खरोखरच थरारक असणार आहे. अगदी. आणि याच बेसिक्सपासून सुरुवात करण्यासाठी आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडच्या अचूक शीर्षक आहे, वहनाचे मूलभूत प्रकार. शास्त्राच्या अगदी सुरुवातीच्या धड्यांमध्ये आपल्याला पदार्थांचे 2 मुख्य प्रकार शिकवले जातात, सुवाहक आणि विसवाहक. म्हणजे सुवाहक म्हणजे तांबे, लोखंड किंवा ॲल्युमिनियम, जे स्वतःमधून विद्युत प्रवाह अगदी सहज वाहू देतात. आणि विसवाहक म्हणजे लाकूड, प्लास्टिक किंवा रबर, जे विजेला कडाडून विरोध करतात. हो, पण इथे नेहमीच एक गैरसमज असतो की वीज वाहण्यासाठी फक्त धातूच लागतात. पण तसं नाहीये. द्रव पदार्थ सुद्धा उत्तम विद्युत वहन करू शकतात, जसं की नळाचे पाणी किंवा मिठाचे द्रावण. हा खूप कळीचा मुद्दा आहे. म्हणजे शुद्ध पाणी जे असतं ना, ज्याला आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणतो, ते विजेचे विसवाहक असते. त्यात स्वतःचे कोणतेही मुक्त प्रभार नसतात. अच्छा, म्हणजे शुद्ध पाण्यातून वीज जात नाही? नाही जात. पण जेव्हा त्यात थोडेसे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड मिसळले जाते, तेव्हा त्या मिठाचे विघटन होऊन धन आणि ऋण आयन तयार होतात. हे आयन पाण्यात मिसळताच ते पाणी अचानक सुवाहक बनते. क्या बात है. हो. आणि ही साधी वाटणारी प्रक्रिया खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व जैविक घडामोडींचा पाया आहे. विचार करा, जर द्रवपदार्थांनी वीज वाहून नेली नसती, तर कोणत्याही सजीवाची चेतासंस्था अस्तित्वातच आली नसती. बापरे, म्हणजे आपल्या अस्तित्वाचाच हा पाया आहे. यातूनच मग तो पुढचा गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो, ज्याचे या सादरीकरणात इलेक्ट्रॉनिक आयोनिक वहन असे अचूक शीर्षक दिले आहे. बरोबर. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की जेव्हा घरातील तांब्याच्या तारेतून वीज वाहते आणि जेव्हा समुद्राच्या पाण्यातून वीज वाहते, तेव्हा भौतिक पातळीवर या 2 क्रियांमध्ये नक्की काय फरक असतो? दोन्हीकडे वीज वाहतेच आहे ना? हो, वीज वाहते, पण प्रत्यक्ष अणूंच्या स्तरावर घडणारी प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असते. मी सांगतो, इलेक्ट्रॉनिक वहनात जे तांब्याच्या तारेत होते, तिथे धातूच्या अणूंची रचना एका जाळीसारखी असते. एका जाळीसारखी. हो. आणि या जाळीत धातूचे अणू स्वतःच्या जागेवर अत्यंत घट्ट पकडलेले असतात. ते अजिबात हलत नाहीत. फक्त त्यांच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वेगाने वाहतात. पण आयोनिक वाहनात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. म्हणजे द्रवामध्ये? अगदी. तिथे माध्यम हे द्रव असते आणि प्रभार वाहून नेणारे धन आणि ऋण आयन असतात. इथे केवळ इलेक्ट्रॉन्स वाहत नाहीत, तर प्रत्यक्ष पदार्थाचे अणू, जे आता प्रभारित आयन झालेले असतात, ते स्वतः द्रवामधून प्रत्यक्ष प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे हे समजून घेण्यासाठी एक साधी उपमा देता येईल. इलेक्ट्रॉनिक वहन हे एखाद्या वर्गात मुलांनी रांगेत बसून एकाकडून दुसऱ्याकडे चेंडू पास करण्यासारखे आहे. यात मुले जागेवरच बसलेली असतात, फक्त चेंडू पुढे जातो. अगदी तंतोतंत उपमा आहे ही. आणि आयोनिक वहन म्हणजे मुलाने स्वतः तो चेंडू हातात घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी पळत जाण्यासारखे आहे. हो, पण यात आणखी एक सूक्ष्म गोम आहे. आयोनिक वहनात
मुले नुसती मोकळ्या मैदानात पळत नाहीत, तर ते द्रव माध्यमाच्या विरोधात संघर्ष करत पुढे जातात. म्हणजे पाण्याशी संघर्ष. हो ना. जेव्हा एक आयन पाण्यातून पुढे जातो, तेव्हा पाण्याचे रेणू त्याला चारी बाजूने चिकटतात. त्याला हायड्रेशन शेल म्हणतात. या सगळ्या ओझ्याला सोबत घेऊन तो आयन इलेक्ट्रोडकडे सरकत असतो. त्यामुळे आयनिक वहन हे इलेक्ट्रॉनिक वहनापेक्षा संथ आणि खूप गुंतागुंतीचे असते. अच्छा, म्हणजे ते ओझं घेऊन पळण्यासारखं आहे. याच प्रत्यक्ष स्थलांतरामुळे एक नवीन रासायनिक प्रक्रिया जन्म घेते, जी सादरीकरणाच्या पुढच्या स्लाइडवर स्पष्ट केली आहे. या भागाचं शीर्षक विद्युत अपघटन म्हणजे काय असे आहे. बरोबर. विद्युत प्रवाह वापरून रसायनांचं विघटन करण्याच्या या प्रक्रियेलाच आपण विद्युत अपघटन म्हणतो. याचा प्रत्यक्ष सेटअप पाहिला तर त्यात बाहेरून ऊर्जा पुरवणारा डीसी सप्लाय असतो, त्यानंतर एक इलेक्ट्रोलाइट असतो, म्हणजेच मुक्त आयन असलेले द्रावण, आणि या द्रावणात 2 धातूचे इलेक्ट्रोड्स बुडवलेले असतात. या इलेक्ट्रोडची भूमिका समजून घेणे खूप महत्वाचे आहे. बॅटरीच्या धन टोकाला जोडलेला इलेक्ट्रोड म्हणजे ॲनोड. ओके, धन म्हणजे ॲनोड. हो, आणि तिथे ऑक्सिडेशन होते, म्हणजेच द्रावणातील ऋण आयन्स तिथे येऊन आपले अतिरिक्त इलेक्ट्रॉन्स जमा करतात. दुसरा इलेक्ट्रोड असतो कॅथोड, जो ऋण टोकाला जोडलेला असतो. आणि तिथे रिडक्शन होतं. बरोबर. तिथे धन आयन येऊन इलेक्ट्रॉन स्वीकारतात. थोडक्यात सांगायचे तर बाह्य विजेची ताकद वापरून द्रावणातील रेणूंमधील रासायनिक बंध अक्षरशः तोडले जातात. हे रासायनिक बंध तोडण्याची प्रक्रिया किती ताकदवान आहे याचे सर्वात उत्तम उदाहरण पुढच्या स्लाइडवर दिसते, जिचं शीर्षक आहे पाण्याचे विद्युत अपघटन. हे खूपच क्लासिक उदाहरण आहे. हो ना, मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे शुद्ध पाण्यातून वीज वाहत नाही, म्हणून त्यात थोडे ॲसिड मिसळून ते आम्लीय पाणी बनवले जाते. या पाण्यातून जेव्हा विद्युत प्रवाह जातो तेव्हा पाण्याचे विघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू तयार होतात. आणि हे प्रत्यक्ष प्रयोगात स्पष्ट दिसते. हो, या प्रयोगात ऋणप्रभारित कॅथोडवर हायड्रोजन वायूचे बुडबुडे आणि धनप्रभारित ॲनोडवर ऑक्सिजन वायूचे बुडबुडे जमा होताना दिसतात. हे असं का होतं? कारण वायू त्यांच्या प्रभारानुसार विरुद्ध इलेक्ट्रोडकडे आकर्षित होतात. हायड्रोजन आयन धनप्रभारित असतात, त्यामुळे ते नैसर्गिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ऋणप्रभारित कॅथोडकडे खेचले जातात. तिथे ते इलेक्ट्रॉन्स मिळवतात आणि हायड्रोजन वायू बनून बाहेर पडतात. आणि ऑक्सिजनचं काय? ऑक्सिजन आयन ऋणप्रभारित असतात, त्यामुळे ते साहजिकच धनप्रभारित ॲनोडकडे जाऊन इलेक्ट्रॉन्स देतात आणि ऑक्सिजन वायू बनतात. आणि यात आणखी एक गणिताची गंमत आहे. पाण्याचा एक रेणू 2 हायड्रोजन आणि एका ऑक्सिजन अणूने बनलेला असतो. त्यामुळे जमा होणाऱ्या हायड्रोजन वायूचं प्रमाण नेहमी ऑक्सिजनच्या दुप्पट असते. अरे वा, हे रसायनशास्त्रातील अत्यंत सुंदर आणि अचूक गणित आहे. आणि या प्रक्रियेला ज्या शास्त्रज्ञाने एका निश्चित सूत्रात बसवले त्यांच्या नावानेच पुढची स्लाइड आहे. या स्लाइडचं शीर्षक आहे फॅरेडेचा पहिला नियम, वस्तुमान आणि प्रभार. मायकल फॅरेडे यांचे हे काम खरोखरच क्रांतिकारी होते. त्यांनी हे सिद्ध केले की इलेक्ट्रोडवर किती पदार्थ जमा होईल हे एका ठराविक गणितावर अवलंबून असते. आणि ते सूत्र कोणतं आहे? ते सूत्र आहे M=ZIT. आता हे सूत्र वाचायला जरी साधं वाटत असलं तरी त्याचा अर्थ खूप मोठा आहे. इलेक्ट्रोडवर जमा होणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान म्हणजे M हे द्रावणातून वाहणाऱ्या एकूण विद्युत प्रभाराच्या समप्रमाणात असते. म्हणजे जेवढा प्रभार जास्त तेवढं वस्तुमान जास्त. अगदी बरोबर. आणि विद्युत प्रभार हा वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजे I आणि तो किती वेळ वाहतो म्हणजे T या दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजे हे एखादं पाण्याच्या पंपासारखे आहे असे म्हणता येईल का? जेवढ्या जास्त दाबाने म्हणजे करंटने आणि जेवढा जास्त वेळ पंप चालवला जाईल तेवढी जास्त पाण्याची टाकी भरेल. इथे ती टाकी म्हणजे जमा होणारा धातू. अगदी तंतोतंत. हे भौतिक प्रमाण सर्वच इलेक्ट्रोलाइटसाठी लागू होते. पण जेव्हा एकापेक्षा जास्त वेगवेगळी द्रावणे असतात तेव्हा काय होते? हाच प्रश्न फॅरेडेच्या दुसऱ्या नियमाकडे घेऊन जातो, ज्याला सादरीकरणात फॅरेडेचा दुसरा नियम, समतुल्य वजन असे शीर्षक दिले आहे. हो. म्हणजे जेव्हा 2 वेगवेगळ्या द्रावणांमधून, उदाहरणार्थ एका भांड्यात कॉपर सल्फेट आणि दुसऱ्या भांड्यात सिल्वर नायट्रेट आहे, यातून समान प्रमाणात आणि समान वेळेसाठी विद्युत प्रवाह वाहतो, तेव्हा जमा होणारे धातूंचे वजन समान नसते. बरोबर. तिथे दुसरं समीकरण येतं. WA भागिले WB बरोबर EA
भागिले EB. आता समान वीर देऊनही वेगवेगळ्या प्रमाणात धातू का जमा होतो याचे उत्तर या समतुल्य वजन या संकल्पनेत दडलेले आहे. कोणत्याही धातूचे समतुल्य वजन हे त्याच्या अणुवस्तुमानाला त्याच्या व्हॅलेन्सीने भागून काढले जाते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर चांदीचे अणू तांब्याच्या अणूंपेक्षा जड असतात आणि एका अणूसाठी लागणारा प्रभारही वेगळा असतो. त्यामुळे समान विजेवर चांदीचे जास्त वजन जमा होते. अगदी बरोबर. हे सूत्र रसायनशास्त्रज्ञांना अचूक अंदाज बांधण्यास खूप मदत करते. पण हे सगळं करत असताना प्रयोगशाळेत या सर्व रसायनांसोबत काम करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. हो, आणि म्हणूनच सादरीकरणातील पुढचा भाग अत्यंत गंभीर आहे, ज्याचं अचूक शीर्षक आहे प्रयोगशाळेतील सुरक्षितता. प्रगत प्रयोगशाळेत काम करताना 4 सुवर्ण नियम पाळणे अनिवार्य असते. हो, त्यातील पहिला नियम म्हणजे संरक्षक गिअर. डोळ्यांसाठी सेफ्टी गॉगल, अंगावर लॅब कोट आणि हातात हातमोजे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा नियम रसायने हाताळणीचा आहे, जो खूप महत्वाचा आहे. नेहमी पाण्यात ॲसिड हळूहळू मिसळावे. ॲसिडमध्ये पाणी कधीही ओतू नये. हा नियम तर अगदी जीव वाचवणार आहे. पण मला सांगा, ॲसिडमध्ये पाणी न ओतण्यामागे नक्की कोणते वैज्ञानिक कारण आहे? बघा, जेव्हा ॲसिड आणि पाणी एकत्र येतात तेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते. याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. आता जर तुम्ही ॲसिडमध्ये पाणी ओतले तर ते पाणी क्षणात उकळते आणि वाफेत रूपांतरित होते. बापरे. हो, आणि या प्रक्रियेत अत्यंत दाहक ॲसिडचे थेंब स्फोट झाल्यासारखे अंगावर उडू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्यात ॲसिडचे थेंब टाकणे सुरक्षित असते, जेणेकरून ती सगळी उष्णता शोषली जाईल. खूपच धोक्याचं आहे. तिसरा नियम वायुविजनबद्दल आहे. अनेकदा मिठाच्या पाण्यासारख्या द्रावणाचे अपघटन करताना ॲनोडवरून अत्यंत विषारी क्लोरीन वायू बाहेर पडू शकतो. त्यामुळे हे प्रयोग नेहमी फ्यूम हुडमध्ये करावेत. आणि चौथा नियम विद्युत सुरक्षा. सर्किट चालू असताना इलेक्ट्रोड्सला स्पर्श न करणे हा नियम मूलभूत असला तरी सर्वात जास्त दुर्लक्षित केला जातो. आणि याच सुरक्षित वातावरणात केलेल्या प्रयोगांवर आजचे सर्व मोठे उद्योग उभे आहेत. सादरीकरणातील पुढच्या स्लाइडचे शीर्षक आहे औद्योगिक उपयोग, इलेक्ट्रोप्लेटिंग. हे तंत्रज्ञान तर आपण रोजच्या जीवनात पाहतो. हो ना. या प्रक्रियेत ज्या वस्तूवर आवरण द्यायचे आहे ती मूळ वस्तू कॅथोड म्हणून वापरली जाते आणि ज्या धातूचे आवरण द्यायचे आहे तो धातू ॲनोड म्हणून वापरला जातो. याचा औद्योगिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर वापर होतो. याचा पहिला मुख्य फायदा म्हणजे गंज प्रतिबंध. लोखंडाच्या मोठ्या पुलांपासून ते साध्या पत्र्यांपर्यंत त्यावर झिंक किंवा कथिलीचे आवरण देऊन त्यांना गंजण्यापासून वाचवले जाते. आणि दुसरा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. स्वस्त दागिन्यांवर सोन्याचा किंवा चांदीचा अत्यंत पातळ मुलामा याच प्रक्रियेतून दिला जातो. आणि तिसरा उपयोग म्हणजे टिकाऊपणा वाढवणे. वाहनांचे चकचकीत बंपर्स किंवा आपल्या घरच्या नळांच्या टोट्यांवर क्रोमियम प्लेटिंग असते, ज्यामुळे त्यावर ओरखडे पडत नाहीत आणि कठीणपणा वाढतो. हे फायदे खूप मोठे आहेत, यात शंका नाही. पण या औद्योगिक उपयोगांची एक दुसरी बाजू देखील आहे, जी सादरीकरणाच्या इलेक्ट्रोमेटलर्जी, धातूंचे निष्कर्षण या भागात स्पष्ट होते. ही ती काळी बाजू आहे ज्याबद्दल जास्त बोललं जात नाही. प्रक्रियेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे यासाठी लागणारा ऊर्जेचा प्रचंड वापर. यामागची आकडेवारी ऐकली तर खरोखरच धक्का बसेल. फक्त 1 टन शुद्ध झिंक मिळवण्यासाठी सुमारे 3000 ते 5000 किलोवॅट अवर एवढी वीज लागते. बापरे. आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीत तर हा आकडा 20,000 ते 25,000 किलोवॅट अवर प्रति टन एवढा प्रचंड आहे. पण एवढी ऊर्जा का लागते? याचे कारण म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडमधील रासायनिक बंध अत्यंत मजबूत असतात. ते तोडून अणू वेगळे करण्यासाठी अफाट विजेचा मारा करावा लागतो. इथे आपण विचार करायला हवा की धातू मर्यादित आहेत, ऊर्जा खर्च अफाट आहे आणि यातून तयार होणारा कचरा पर्यावरणाला मारक ठरत आहे. नक्कीच. म्हणजे धातू मर्यादित आहेत आणि ऊर्जा खर्च अफाट आहे. यावर नक्की काय उपाय आहे? याच समस्येचे उत्तर शोधण्यासाठी हे सादरीकरण एका नव्या दिशेला वळते. या पुढच्या स्लाइडचं शीर्षक आहे निसर्गातील विद्युत वहन, एक नवा दृष्टिकोन. हां, खऱ्या अर्थानं एक क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. हो, कारण माणसाची सर्व विद्युत व्यवस्था धातूंच्या तारांवर आणि प्रचंड ऊर्जेवर अवलंबून आहे आणि कचरा वाढवत आहे. पण निसर्ग धातू वापरतच नाही. निसर्गाची सर्व विद्युत व्यवस्था पाण्यावर आधारित आयनिक वहन वापरून अत्यंत कमी ऊर्जेत चालते. अगदी.
जेव्हा निसर्गातील ह्या आयोनिक मॉडेलकडे आपण पाहतो तेव्हा समजते की आपले मानवी तंत्रज्ञान किती ढोबळ आणि उधळपट्टी करणारे आहे. सजीव प्राण्यांमध्ये माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी निसर्गानं जी यंत्रणा उभारली आहे ती समजून घेण्यासाठी पुढची स्लाइड खूप महत्वाची आहे. या स्लाइडचं शीर्षक आहे जैविक वायर्स, चेतापेशी आणि कृतिविभाव. शरीरात तांब्याच्या तारा नसून न्यूरॉन्स किंवा चेतापेशी असतात, ज्या जैविक वायर्स म्हणून काम करतात. आणि या न्यूरॉन्समधून सिग्नल कसा जातो, इथे कृतिविभव, ज्याला आपण ॲक्शन पोटेन्शियल म्हणतो, ती संकल्पना समोर येते. पण हे कृतिविभव नक्की काम कसे करते? सांगतो. पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवमाध्यमात सोडियम आणि पोटॅशियम आयनचे प्रमाण वेगवेगळे असते. जेव्हा मेंदूकडून सिग्नल येतो तेव्हा पेशींच्या बाह्य आवरणावरील सूक्ष्म चॅनल्स अचानक उघडतात. यामुळे हे सोडियम आणि पोटॅशियम आयन्स वेगाने आत बाहेर होतात. म्हणजे इथे पण आयनांची देवाणघेवाण आहे. हो, आणि या देवाणघेवाणीतून जो सूक्ष्म विद्युत प्रभार निर्माण होतो त्यालाच कृतिविभव म्हणतात. हा सिग्नल म्हणजे तारांमधून धावणारा इलेक्ट्रॉन नाही, तर पेशीच्या लांबीवर प्रवास करणारी आयनांच्या अदलाबदलीची एक लाट आहे. क्या बात आहे. आणि हा सिग्नल प्रवासात क्षीण होऊ नये यासाठी न्यूरॉन्सवर नोड्स ऑफ रॅनवियर नावाचे विशिष्ट टप्पे असतात. हे टप्पे चॅनल्सला क्षीण होऊ न देता सिग्नल सतत रिफ्रेश करून पुढे पाठवतात. आपण सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे अब्जावधी न्यूरॉन्स असलेला मानवी मेंदू सतत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फक्त 20 वॅट्स ऊर्जा वापरतो. ॲल्युमिनियमसाठी लागणाऱ्या हजारो किलोवॅट ऊर्जेच्या तुलनेत निसर्गाची ही कार्यक्षमता खरोखरच अफाट आहे. आणि निसर्गाची ही किमिया केवळ ऊर्जा वाचवण्यापुरती मर्यादित नाही. निसर्गातील शक्तिशाली बॅटरी आणि सेन्सर्स या पुढच्या स्लाइडवर आणखी थक्क करणारी उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील इलेक्ट्रिक ईल. इलेक्ट्रिक ईल हे निसर्गातील एक चालते बोलते जनरेटरच आहे. या ईलच्या शरीरात हजारो इलेक्ट्रोसाइट्स नावाच्या विशिष्ट पेशी असतात. या पेशी एकामागून एक सिरीज आणि पॅरलेल जोडणीत अगदी बॅटरीच्या सेल्ससारख्या रचलेल्या असतात. आणि ती एवढा मोठा शॉक कसा देते? जेव्हा ईलला शिकार करायची असते तेव्हा तिच्या मेंदूतून एक सिग्नल जातो आणि या सर्व पेशींमधील आयन एकाच क्षणी एकत्र हलतात. केवळ शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम आयन वापरून ही ईल तब्बल 860 व्होल्ट्सचा प्रचंड धक्का देऊ शकते. 860 व्होल्ट्स. आणि तेही धातूची एकही तार न वापरता केवळ पाणी आणि मिठाच्या जोरावर निर्माण केलेली ही ताकद आहे. ईल जनरेटर असेल तर शार्क हा निसर्गाचा सर्वोच्च सेन्सर आहे. हो, शार्कची यंत्रणा तर आणखीनच अचंबित करणारी आहे. शार्कच्या चेहऱ्यावर अम्प्युली ऑफ लॉरेन्झिनी नावाचे अतिशय सूक्ष्म हायड्रोजेलयुक्त छिद्रे असतात. ही छिद्रे खऱ्या अर्थाने एक जैविक रडार आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात इतर माशांच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे किंवा स्नायूंच्या हालचालीमुळे जे अत्यंत सूक्ष्म विद्युत क्षेत्र तयार होते ते शार्क या छिद्रांद्वारे ओळखून शिकार शोधतात. म्हणजे ते किती संवेदनशील असतात. हा सेन्सर इतका संवेदनशील आहे की तो प्रति सेंटीमीटर केवळ 5 नॅनोव्होल्ट एवढे सूक्ष्म विद्युत क्षेत्रही ओळखू शकतो. एवढी संवेदनशीलता मानवी उपकरणांमध्ये आणणे आजही एक मोठं आव्हान आहे. पण आता विज्ञान याच दिशेने पावले टाकत आहे. सादरीकरणातील 14व्या स्लाइडचं शीर्षक आहे बायोमिमिक्री, उभयांत्रिकीचे भविष्य. बायोमिमिक्री म्हणजे निसर्गाची नक्कल करणे. हो, भविष्यातील तंत्रज्ञान कडक आणि जड धातूंवर अवलंबून न ठेवता लवचिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी शास्त्रज्ञ निसर्गाकडून प्रेरणा घेत आहेत. या स्लाइडवर तंत्रज्ञानाच्या भविष्याची 3 अत्यंत आश्वासक उदाहरणे दिसतायत. पहिले म्हणजे हायड्रोजेल पॉवर सोर्स. इलेक्ट्रिक ईलच्या पेशींची प्रेरणा घेऊन शास्त्रज्ञांनी कृत्रिम हायड्रोजेल्स वापरून एक लवचिक बॅटरी तयार केली आहे. आणि ही बॅटरी शरीरात इम्प्लॅन्ट करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण ती धातूवर नाही तर केवळ मीठ आणि पाण्यावर चालते. दुसरे उदाहरण आहे आर्टिफिशियल ग्रिपर्स. हे ग्रिपर्स कसे काम करतात? व्हीनस फ्लायट्रॅप वनस्पती तुम्हाला माहिती असेल. तिच्यात आयॉन सिग्नलिंगमुळे पानांची हालचाल होते. याचीच प्रेरणा घेऊन आयोनिक पॉलिमर मेटल कंपोजिट रोबोटिक ग्रिपर्स बनवले गेले आहेत. हे ग्रिपर्स अत्यंत नाजूक वस्तूंना न तोडता अलगद उचलू शकतात. आणि तिसरे उदाहरण फ्लेक्सिबल कॅपॅसिटर्सचे आहे. चेतापेशींच्या धाग्यांसारख्या लवचिक बॅटरीज आता कार्बन नॅनोट्यूब्स आणि हायड्रोजेलचा वापर करून बनवल्या जात आहेत. या बॅटरीज वेरेबल तंत्रज्ञानासाठी कपड्यांमध्ये विणता येऊ शकतील.
धातूवर आधारित कडक तंत्रज्ञानापासून लवचिक आणि शाश्वत तंत्रज्ञानाकडे होणारा हा प्रवास खरोखरच मोठा आहे. याच आश्वासक बदलासोबत आपण या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर येतो. या 15व्या आणि शेवटच्या स्लाइडचे अचूक शीर्षक आहे सारांश, ब्लूप्रिंट ते बायोस्फिअर. आपण आज जो संपूर्ण प्रवास पाहिला तो या स्लाइडमध्ये 3 मुख्य टप्प्यांत विभागलेला आहे. हो, पहिला टप्पा रसायनशास्त्र होता, जिथे आपण फॅरेडेचे नियम आणि आयोनिक वहनाची मूलभूत तत्व समजून घेतली. दुसरा टप्पा उद्योग होता, जिथे आपण इलेक्ट्रोप्लेटिंग, धातूंचे निष्कर्षण आणि त्यातून निर्माण होणारी कचऱ्याची आणि ऊर्जेची मोठी गरज पाहिली. आणि तिसरा टप्पा होता शाश्वत भविष्य, जिथे ईल, शार्क आणि चेतापेशींपासून प्रेरणा घेऊन बायोमिमिक्रीच्या माध्यमातून कसे नवीन जग उभे राहत आहे हे उलगडण्यात आले. पूर्ण सादरीकरणातून मिळणारा अंतिम बोध अगदी स्पष्ट आहे. भविष्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केवळ धातूंवर विसंबून राहणार नाही, तर निसर्गाच्या आयोनिक मॉडेलशी एकरूप होऊन ते अधिक शाश्वत होईल. निसर्गाने अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून ज्या अत्यंत कार्यक्षम व्यवस्था बनवल्या आहेत त्या समजून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हाच मानवी प्रगतीचा पुढचा टप्पा असणार आहे. नक्कीच. या सखोल चर्चेनंतर जाता जाता विचार करण्यासारखी एक अत्यंत वेगळी आणि मोठी कल्पना डोळ्यांसमोर उभी राहते. आपण आत्ताच पाहिले की आपल्या गुंतागुंतीचा मानवी मेंदू केवळ 20 वॅटवर, तेही केवळ मीठ आणि पाण्याच्या आयोनिक मिश्रणावर चालतो. हो. मग विचार करा, जर भविष्यात आपली संपूर्ण शहरे आणि मोठे उद्योग या अवजड धातूंच्या वायर्सवर न चालता निसर्गासारख्याच जिवंत, जैविक आणि आयोनिक नेटवर्कवर चालवली गेली तर हे जग कसं दिसेल? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजची ही चर्चा इथेच थांबवूया. या ज्ञानवर्धक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.